आज आपण एक सुंदरशा ब्लाउज पीसच्या तुकड्यापासून अतिशय सुंदरशी अशी DIY तयार करणार आहे। त्याच्यामध्ये बघा मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि लाइनिंग मारून घेतलेला आहे, म्हणजे शिलाई मारून घेतलेला आहे आणि त्याचं मेजरमेंट स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात। तर अशानुसार मी मेजरमेंट घेतलेला आहे आणि याच्यात फक्त गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे। तर एक आपल्याला चेन घ्यायची आहे, वेस्ट जी चेन तुम्हाला जी आवडेल त्याच्यानुसार कोणतीही चेन तुम्ही घेऊ शकतात। तर मी ही चेन घेतलेली आहे आणि चेनला अशी मी उलटी साईड ठेवून इथे मी शिलाई मारणार आहे। तर आपल्याला सरळ अशी व्यवस्थित ठेवायची आहे आणि सरळ अशी शिलाई मारायची आहे। शिलाई मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी साईड आहे तिला अशी दुमडून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि त्या ठिकाणी टॉप स्टिच करायचं आहे। तर हे बघा जसं मी स्क्रीनवर दाखवल्यानुसार तुम्ही टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थितपणे आपल्याला अशी टॉप स्टिच मारायचं आहे। टॉप स्टिच मारल्यानंतर तर हे बघा आपलं टॉप स्टिच झालेलं आहे आणि ही दुसरी बाजू आहे त्याला अशी व्यवस्थित तुम्ही ठेवून घ्यायचे आहे आणि अशी बी तुम्ही शिलाई मारली तरी चालतं। तर हे बघा मी आता शिलाई मारून घेत आहे, चेन व्यवस्थित पकडली आहे आणि कापड व्यवस्थित ठेवून अशी मी सरळ त्याला शिलाई मारत आहे। तर शिलाई मारल्यानंतर मी त्याला ओपन करून घेते। तर हे बघा अशी आपण ओपन करायचं आहे, जसं इथे टॉप स्टिच केलं आहे या ठिकाणी बी आपल्याला टॉप स्टिच मारायचं आहे। तर या बघा की अशा पद्धतीने आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे आणि टॉप स्टिच झाल्यानंतर तर हे बघा आपल्याला दोन्ही साईडने असं चांगल्या प्रकारे टॉप स्टिच मारायचं आहे आणि टॉप स्टिच केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चेन ॲड करायची आहे, म्हणजे चेनला रनरला या ॲड करून घ्यायचं आहे। तर हे बघा आपली चेन ॲड झालेली आहे आणि आपण त्याला सरळ करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। तर मी ही व्यवस्थितपणे अशी मी उलटी साईड काढून घेत आहे। तर हे बघा अशी आपल्याला सरळ व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि सरळ व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही कापड आहे याला आपल्याला 2 सर्कल जॉईन करायचे आहे। तर तुम्ही अशा पद्धतीनेही त्याचा माप घेऊ शकतात। तर मी स्क्रीनवर दाखवल्यानुसार मी असं गोल आकारामध्ये त्याचा मेजरमेंट घेत आहे। तर हे 3.5 इंच आहे। तर असे मी 3.5 इंचाचे 2 असे गोल सर्कल कट करून घेतलेलं आहे, म्हणजे 3.5 इंच असं रुंदीला 3.5 इंच आणि गोल सर्कल असं धरलं तर आपलं हे थोडं एक्स्ट्रा येतं। हे बघा 11 इंच हे आपलं गोल आकारामध्ये झालेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला 2 वर्तुळे कट करून घ्यायचं आहे आणि ते वर्तुळ असं व्यवस्थितपणे एक्स्ट्रा जे कापड आहे त्याला मी कट करत आहे। कट केल्यानंतर ही ही साईड आहे, दोन्हीही साईडला आपल्याला ही वर्तुळे आहे त्याला अटॅच करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी आपल्याला याचं मध्ये घ्यायचं आहे। तर मी याचं थोडंसं याला व्यवस्थितपणे घेऊन आणि छोटीशी त्याला खून करत आहे, म्हणजे इथून आपल्याला शिलाई देत आपल्याला सर्कल पूर्ण करायचं आहे। तर हे बघा मी इथे अशी व्यवस्थितपणे ठेवणार आहे आणि इथे अशी सरळ आपल्याला शिलाई देत पूर्ण वर्तुळ कंप्लीट करायचं आहे। तो परत एकदा बघा असं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि प्रत्येकाला व्यवस्थित धरून आपल्याला त्याला शिलाई पूर्ण जे गोल वर्तुळ आहे त्याला पूर्ण अशी शिलाई मारायची आहे। व्यवस्थितपणे ठेवून आपल्याला या पूर्ण जे वर्तुळ आहे त्याला व्यवस्थित असं धरायचं आहे स्क्रीनवर दाखवल्यानुसार आणि पूर्ण जो वर्तुळ आहे त्याला आपल्याला टिच करायचं आहे, म्हणजे असं शिलाई मारून घ्यायची आहे। तर हे बघा अशानुसार आपल्याला पूर्ण अशी ही शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्यानुसार असं आपल्याला पूर्ण हे वर्तुळ दोन्हीही जॉईन करायचे आहे। तर हे मी याचं बी मध्य काढून घेत आहे। तर हे बघा मी एक मार्किंग केली आहे आणि मार्किंग केल्यानुसार ही मार्किंगनुसार आपल्याला पुरे हे वर्तुळ आहे जॉईन करून घ्यायचं आहे। तर हे बघा मी असं ठेवलेलं आहे आणि ठेवल्यानंतर हे जे पूर्ण वर्तुळ आहे त्याला आपल्याला टिच करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता दोन्हीही साईडनी माझी अशी
शिलाई झालेली आहे. मी आता तुम्हाला ओपन करून दाखवते. बघा आपलं हे एक वेस्ट कपड्यापासून अतिशय सुंदरसं पाऊच तयार झालेलं आहे. गव्हाच्या गोणीचा वापर करून, बाहेरचं काही मटेरियल नाही, फक्त गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे. आणि 2 असे तुकडे जे आपल्या घरामध्ये उपयुक्त आहे असे काही जे तुकडे असतात, वेस्ट असतात, ज्याचा वापर करत नाहीत, त्याचे वापर करून आपण खूप अतिशय सुंदरसं असं मी पाऊच तयार केलेला आहे. तर हे बघा मी बांगड्या ठेवण्यासाठी हा पाऊच तयार केला होता. तर मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, कुठे आपण बाहेर गेलो, कुठे गेलो तर आपण आपल्या बांगड्याचा सेट घेऊनच जातो. तर असं एक पॉकेट किंवा पाऊच तयार करा, जेणेकरून तुमचे बांगड्या, मेकअपचं सामान खरंच अतिशय म्हणजे साध्या सिंपल पद्धतीने तुमच्या पर्समध्ये थोडंसं सामान आपल्या पॉकेटमध्ये सामान बसेल. आणि अतिशय सुंदरसा हा पाऊच आहे, वेस्ट पीसपासून तयार केलेला. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत हा शेअर करा, कारण की त्यांना आवड असेल तर ते नक्कीच हा व्हिडिओ लाईक करतील आणि असा पाऊच तयार करून बघतील. तर व्हिडिओ पाहिल्यानुसार पाहण्यासाठी धन्यवाद आणि थँक्यू सो मच.